चंदनाची चिता झोपला सिद्धार्थनगर सारनाथ बुद्धविहार धम्म कैलास मी विहारामधून आलेले सर्वांचे आभार मानतो। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस। मी शांतीचे मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाचे नायक महात्मा ज्योतिराव फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापुरुषांना प्रिय आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। इथे आलेले गुरुवर्गीय व्यक्ती मी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पपूजन दीपप्रवचन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। तपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती। काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती, सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती। प्रगतीचे ते युगे दिनांची, प्रगतीचे ते युगे दिनांची गुपित मागे सारली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली। तपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती। काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती, सूर्य बुडाला डोळ्यामध्ये कोसळणारा अश्वांना आज मुभा आहे, कारण बाबासाहेबांमुळे मी आज इथे उभा आहे। साधू 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 सारनाथ बुद्धविहार धम्म असेच हे मुले तुम्हाला अशी छानशी प्रार्थना म्हणून दावती ती शरण पंचशील भीमस्तुती जय मंगलाष्टगाथा बुद्ध पूजा भगवती। मी त्यांचं नाव घेत आहे धम्मराज राहुल गडेराव, दिवेश तेवढे बुद्ध पूजा म्हणून लावणारे तुम्ही शांत चित्ताने ऐकावे। आदर्श गौरव माझे नाव धम्मराज गणेश वाघ। भवतु सप्प मंगलम रखाणतु सप्प देवता सप्प बुद्धं भावेन सप्प धम्मानु भावे सप्प संगानु भावे। नाव युजिनस सपकाळे। मी बोलते तीरत्न अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्धो भगवंत विवादेवी शाक्यातो भगवतानि धम्म धम्म नमस्वामी सुपनिपन्नो भगवतो सावक संघ संघ नमामि। तोंड मंडळ बघता। माझे नाव आदर्श रवींद्र गरुड। मी म्हणत आहे श्री शरण पंचशील। धम्म नमामि धम्मं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि
तस्यं शरणं गच्छामि प्राणाची पाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदितदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु भिक्षाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरे मज्जपमाजनाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु. माझे नाव प्रफुल्ल शंकर गरुड. मी सांगत आहे भगवती. इतिपिसोरं सम्मा संबुद्धसो विद्याचरण संपन्न सुगत लोकविदु अनुतरो पुरेसी धम्म सारथी सदा देव अनुसान बुद्धो बुद्ध जीवित परिनिय शरण गच्छामि. हेच बुद्ध तीच हेच बुद्ध अनागना पशुपन्ना नत्ती मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जैनं भूतु मे जय मंगलम उत्तमंगेन पदे पादपशुवरुत्तम देवो कलितो दोष बुद्ध भवतु कम तुमे जय मंगेन साधु साधु साधु. माझे नाव पुन्हा प्रदीप आहे. मी म्हणत आहे नुसती दिव्य परपरत्न तू साधू वरदान तू अंधकुल भूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान संसंगती शाश्वती बुद्ध तेजा शंकरानयरा रोक्त सत्य उत्तरा भगवंता मसा करा भक्त साजा सौता संगरी शतंतरिता करी कापला रुवा मुक्ती पद कोरता जिन स्मृती जायता तुझारी लांगती कमार कसाजा राष्ट्र घटना स्मृती सोबते वाटे मानव वर्ष साधतज्ञ शरणं बुद्धासने शरणं ब्रह्मास्मि शरणं ब्रह्मास्मि. माझे नाव राहुल राजेश गोरेराव. मी बोलत आहे संकल्प. मी माय धम्मानुधम्म पट्टीय बुद्ध पूजे माय धम्मानुधम्म पट्टीय धम्म पूजे माय धम्मानुधम्म पट्टीय संघ पूजे अध्याय माय पट्टीय दाती दत्तवत्न महापरुच्य सानी निरंजन कामेन मामेन वाद समागमो सत्य समागमो तुया परिपाय पट्टीया देवनते कानन संत संपत्ती हेतुबुद्ध पुत्र भोतु लोकेश राजा भोतु संको हिमालय बुद्ध पूजा आणि करता शुद्ध देत असता चित्त संत धम्म लोक वंतु स्तुती सदा हिमालय धम्म पूजा आणि करता शुद्ध देत असता चित्त संत धम्म लोक वंतु स्तुती सदा हिमालय संत पूजा आणि करता शुद्ध देत असता संत धम्म लोक वंतु स्तुती सदा काय बोलता बुद्ध पूजा पूजेन बुद्ध कुसुमाने वेन विजयन लबान लानी दादम आयो तथा यानी संबुद्ध पूजानु समनुत वर्तिकाय अनंत अनंत गुण गुंजीना वर्तिकाय वंदेन पूजामि तथा वंदे सकल दासति मामि धातु धातु वंदे तदेति बुद्ध समलतनु समोदि चक्षणमामि वंदामि चर्चा सकल पठाने परिपट्टि अकारणी कदातु मावोति बुद्ध रूप सकल बुद्ध रूप सकल. कनिष्काला थोड्या वेळामध्ये बोलावतोय पण त्याच्या पहिले मी सांगून देतो का इथे बाकीच्या मुलांचं इंग्लिश मध्ये घेतलेले भाषण त्याचं आम्ही मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन केलेलं आहे. नाही तर तुम्ही म्हणशाल आम्हाला काही समजलं नाही. आम्ही ते पण समजावतो. I have organized a program in Siddharth Nagar. I request your people, please real clap. I want to tell you something about it in Dr. Babasaheb Ambedkar speech. मी इन्व्हाइट करतो. Come here, Kanishka Taide. Hi, I am Kanishka Taide. I want to tell you something about Dr. Ambedkar's speech. Mahaparinirvan Divas is observed on the 6th of December. Each year it is day to celebrate the demise commemoration of dear Bhimrao Ambedkar. He is privately known as Baba Sahib. He has also called father of the
त्याचा अर्थ असा होता का आज 6 डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिवस. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं हे सर्वांना माहिती. 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या चरणी फुलं अर्पण करतात आणि त्यांना मानवंदना देतात. हाच त्या याच्यामधून एक मेसेज आहे. मी नाव घेतोय पुढचं खुशी राजू शिरसाट. माझ्या भाषणाचे नाव आहे द लीडर ऑफ दलित B.R. आंबेडकर. B.R. भीमराव आंबेडकर as popularly known as Babasaheb Ambedkar. He is also known as he drafted the Constitution of India. He has the leader of Dalit over the backward class people of India. First Constitution of Independent India. इसके बोलून माझे 2-3 शब्द संपवते थे. My name is Rajal Bharatnavre. I want to tell you something. निवासत आहे भारताचे संविधान इंग्लिश मध्ये. The Constitution of India, signed for with the people of Constitution India. Into several society separate citizen justice, economical and political liberty of thought, equality of status and of opportunity, and to promote their moral paternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation in our constitution as abolish this 26th day of November 1949, hereby adopted and to give govern this constitution. जय हिंद, जय संविधान, जय भारत. साधू साधू साधू. हे संविधानाच्या 12 मध्ये होतं. 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून सर्व दलित, शोषित, पीडित लोकांना एक जीवनदान दिलं. हे त्या संविधानाच्या बद्दल होतं. मी थोडक्यातच नाव देत आहे दीक्षा गणेश वाघ. अंधारे होते ज्याच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्ही देशाला संविधान दिलं, तुम्ही देशाला संविधान दिलं. आता येते तुषार नन्नावरे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्र्यांबद्दल काही 2-3 शब्द बोलणार आहे. My name is Tushar Nannavre. I will give something. Degrees of Dr. B.R. Ambedkar. Elementary 1902 Satara School. Matriculation 1970 Minister High School. Inter 99 Minister College Bombay. BA 1913 University of Bombay. MA 1950 Columbia University New York. PhD 1970 Columbia University. MSc 1921 London School of Economics. Bar and Law 1920 Grace in London. BSc 1923 London School of Economics. PhD 1952 Columbia University. BD 1953 Osmania University Harvard India. जय भीम. मी आता बोलत आहे यशवंत तायडे. माझे नाव यशवंत प्रदीप तायडे. मी काही सांगत आहे, तुम्ही शांतीची जण ऐकावी माझी नम्र विनंती. माझ्या कोणाच्या धर्माला विरोध नाही, माझ्या कोणाच्या देवालाही विरोध नाही. तुम्हाला जितका धर्म प्रिय आहे का तो मलाही प्रिय आहे. आपल्यात फरक फक्त इतकाच आहे, तुम्ही जातीय व्यवस्थेला धर्म मानता आणि मी माणूस वेगळा धर्म मानतो. तुम्ही त्याला देव मानता आणि मी जिवंत मानता. तेव्हा तुम्ही शोधत नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर येत आहे कुणाल नन्नावरे. माझं नाव कुणाल किशोर नन्नावरे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, माझा देश हा दूध डोक्याचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खाणे ते दगडावर उठते. नारळातील चौदार पोषक जल गटरीनं अन्न नदीतील गटर जल बनवून स्वस्त पितील केवळ मात्र. आता येते अंजली सोनवणे. माझं नाव अंजली बापू सोरेनी. सांगत आहे बाळ भीमाचे बालपण. वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे भीमराव कोणत्याही वेळी नव्हते, पण दलितांच्या केवराही होता. या निळ्या नफात उडणारे विषारी पक्षी होते. या ज्ञानाचे सागरात पाहून निळ्या मासे होते. या शाळेच्या बाहेर बसून शिकणारे भीमराव भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. जय भीम. हवा वेगाने
न होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने न होती हवापेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा भीमाईचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता. जगात एक होता. नकुशा नन्नवरे. माझं नाव पायल भारत नन्नवरे. माझ्या भाषणाचे नाव आहे भारत का महान राजा अशोक सम्राट. भारत का ऐसा पहला और अंतिम राज्य जिसने अखंड भारत आज का नेपाल अफगानिस्तान पाकिस्तान बांग्लादेश और पूरा भारत के पूरा काट पर एक मुख्य राज दिया. सम्राट अशोक. एक जमाने में ही भारत को सोने की चिड़िया का देश कहा गया था. सुवर्ण युक्त मेरे राष्ट्रीय ध्वज में अशोक चक्र स्थापित है. सम्राट अशोक. 4 सीएम मुक्त राष्ट्रीय मुद्रा का दरवाजा प्राप्त. सम्राट अशोक को दुनिया में सर्वोत्कृष्ट सम्राट माना गया. सम्राट अशोक के भारत का नाम दुनिया में रोशन किया. सम्राट अशोक सत्य, स्वातंत्र, बंधुत्व और न्याय पर आधारित है. तथागत उसका धर्मों को दुनिया में फैलाया. यह सत्य, मानवता और सच्चाई और कुदरती नियमों पर आधारित है. खाने में कोई जहर बोल दे तो एक बार उसका इलाज है, लेकिन चाय में कोई जहर बोल दे तो उसका कोई इलाज नहीं है. झूठी जानकारी देने वाला, चुगली करने वाला यह जहर है. जहर डालने वाला इंसान खुद के जीवन में मानसिक शांत और खुशियाँ नहीं पा सकता. आता येते प्रज्ञा ब्राह्मणे. मी सांगत आहे बाबासाहेबांचे शिक्षण आणि बालपण. बाबासाहेबांचे वडील रामजीवर फार मोठे दुःख कोसळले. घरातील लहान मुलाला सोडून त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली. त्यावेळी मुलाची माझे नाव प्रज्ञा ब्राह्मणे. मी सांगत आहे बाबासाहेबांचे शिक्षण आणि बालपण. बाबासाहेबांचे वडील रामजीवर फार मोठे दुःख कोसळले. घरातील लहान मुलाला सोडून त्यांची पत्नी स्वर्गवास झाली. त्यावेळी मुलाची देखभाल व पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. परंतु रामजी बाबा हे साहसी व्यक्ती होते. त्यांना माहित होते की मी धीर सोडला तर माझ्या मुलाचे जीवन नष्ट होईल. तप आणि त्याग गेल्याशिवाय माणसाला काही प्राप्त होत नाही. रडून आणि धीर सोडून वागलो तर माणसाच्या पदरी निराशा पडतो. गेलेले ते कधीही परत येत नाही. फक्त त्यांच्या आठवणी येतात. त्या आठवणीने प्रेरणा प्राप्त होत. ही प्रेरणा भीमरावांनी आपल्या पत्नीपासून मिळवली होती की मुलांकडे लक्ष द्यावे. हीच आपल्या दोघांची अमर निशाणी आहे. त्यांची नीट सांभाळ करा. इतके बोलून माझे 2-3 शब्द संपवते. जय भीम. पियुष सकाळे. कडक आवाजामध्ये. माझं नाव पियुष दिनेश सपकाळे. देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. रुद्र नन्नवरे. माझे नाव रुद्रराज नन्नवरे. मी तुम्हाला काही 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांततेने ऐका. शिवाजी नन्नवरे. माझ्या भाषणाचं नाव आहे सुंदर बाबासाहेबांचे. आयुष्यात कधी दगडात देव नाही पाहिला, पण जो माणसात येऊन गेला, स्वर्ग दाखवून गेला, तो आमचा भीमराव होऊन गेला. जय भीम. कार्तिक डोंगरे. कार्तिक मध्ये डोंगरे काही तुम्हाला 2-3 शब्द सांगत आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐका. शिवाजी नन्नवरे. महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ 7 आठवडे झाले होते. तरी सुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोक नंतर त्यांनी कोणाही भारतीयापेक्षा स्वर्गात अधिक कार्य केले होते. आंबेडकर हिंदू कॉलनी दादरवरून 1:40 वाजता निघाले. दादर विन्सेंट रोड, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, पोयबावडी पार्क, ब्रिज, सदी रोड, गोखले रोड, उत्तर व दक्षिण रानडे रोड वरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत आता चैत्यभूमी 4:30 वाजता अंतकरणाने सामील झाले. 6 डिसेंबर 1956 रोजी सायंकाळी बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथे त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते.
4 मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिला दादरमध्ये राजगृहाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान पासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास 4 तास लागले. मुंबई शहराने पाहिलेली ती सर्वात मोठी यात्रा होती. नंतर इतके बोलून मी माझे भाषण संपवतो. आता येते आदर्श गरुड. माझे नाव आदर्श रवींद्र सांगत आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. अरे बांधले असते गरबी सोन्याचे विटाने, परंतु मेला असता माझा समाज उपाशी पोटाने. मी आंबेडकरी विचारधारी जय भीम. इतके बोलून मी माझे 2-3 शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान. साधू साधू. खूप सुंदर होता सिंह सारखा बाबा आमुचा न होती त्यांना. अरे होऊन गेले वर्ष किती, आता पण बोलावते आम्हाला ती चत्तभूमीची माती, ती चत्तभूमीची माती. साधू साधू. आता येते विवेक घोडेराव. माझं नाव विवेक विजय गोडेराव. मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शाळेतील अपमान. भीमराव तसे वयाने लहानच होते, तरी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बारीकीने लक्ष असे. लोक आपले कसे प्रकार वागतात त्याबद्दल ते विचार करीत असत. वडील रामजी नेहमी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. जवळ बसून अभ्यास करून घेत असत. त्यामुळे भीमरावांना शिक्षणाची गोडी लागली होती. भीमरावांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले होते. भीमराव तसे जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट करायची म्हटले की जिद्दी करणारच असे. जय भीम, नमो बुद्धाय. आता येते भाग्यश्री सोनवणे. माझं नाव भाग्यश्री अनंत सोनवणे. मी सांगत आहे बा भीमाचे विचार. माझ्या मरणानंतर माझे पुस्तके हेच माझ्या समाजाला मार्ग दाखवतील. जय भीम, जय सरदार, जय भारत. साधू. खूप खूप छान. आता येते प्रफुल्ल गरुड. माझे नाव प्रफुल्ल शंकर गरुड. मी सांगत आहे बा भीमाचे विचार. असा महायोद्धा ज्याने रक्ताचा एकही थेंब सांडवता भारताचा 5000 वर्षाचा इतिहास केवळ 40 वर्षात बदलून टाकला. असा धम्मगुरू ज्याने बुद्धानंतर भारतात पुन्हा नैसर्गिक नियमावर आधारित रोवली. जय भीम, जय संविधान. मी सांगत आहे बाबासाहेबांचे बहुजनांचे संदेश. जर आपण एकजुटीने वागलो तर काहीतरी करू शकाल. आपल्या समाजात हजारो वर्षापासून होत असलेला जोर जुलूम व अन्याय निवारण सहकुशीने वागलो तो आहे. आपल्या समाजात ऐकण्याची अत्यंत जरुरी आहे व ऐकण्यामुळेच आपण एक काहीतरी करू शकाल अशी माझी खात्री आहे. जय भीम. करून जीवाचे रान दिलं समतेचा मान. करून जीवाचे रान दिला समतेचा मान. अशी भीमरायाची शान. भले भल्याची जुक्ती मान. भले भल्याची जुक्ती मान. साधू साधू. आता येते अंजली घोडेराव. साहेबांना पण सुखाने जीवन जगता आलं असतं पण त्यांनी आपल्यासाठी सुखाचा त्याग करून आपल्यासाठी सुखाचा आयुष्यभर लढत राहिले. अरे त्यांनी पोटचे पोरं गमावली पण आयुष्य कारण आपल्या वाघासारखं जीवन जगलं पाहिजे. पण ते वाघासारखं जीवन सोडून आपण काय करतो याची त्याची गुलामी करून कुत्र्याच्या मांजरीच्या लांडग्याच्या सारखी जीवन जगतोय. जय भीम. खूप खूप छान. दिव्या सोनवणे. माझं नाव दिव्या नाना सोनवणे. डॉक्टर आंबेडकर जसे बोलतील तसेच वागणारे होते. त्यांनी आपल्याला वाजवायच्या उद्धार कार्याला प्रत्यक्ष सुरुवात केली. समाजात शिक्षणाचा सार्वत्रिक प्रयत्न झाल्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही हे त्यांनी जाणारे होते. या समाजात हुशार मुलांची वानवा नव्हती परंतु गरिबीमुळे त्यांना शिक्षणाचा घेता येत नसे. अशा मुलांची
मुलांची राहण्याची, जेवण्याची आणि शिक्षणाची सोय करण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रत्यक्षात सुरुवात केली, चालवण्यासाठी सुरुवात केली आहे. प्रौढ आणि वर्ग तरुणामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी रात्रीचे प्रौढ वर्ग आणि वाचनाची सुरुवात केली. डॉक्टर आंबेडकरांनी. जय भीम जय कविता. तेजल नन्नवरे. माझं नाव तेजल युवराज नन्नवरे. मी सांगत आहे तथागत यांचे गुण. एकदा एक गरीब मनुष्य तथागत बुद्धांकडे आला व म्हणाला, मी इतका गरीब आणि दुःखी का आहे? यावर तथागत बुद्ध म्हणाले, तू कधी देणे शिकलाच नाही. यावर गरीब मनुष्य म्हणाला, पण माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. तथागत बुद्ध म्हणाले, पण तुझ्याकडे खालील गोष्ट तर आहे जे तू इतरांना देऊ शकतो. चेहरा, ज्यामुळे तू इतरांची हस्ते देऊ शकतो. तोंड, ज्यामुळे तू दुसऱ्यांची स्तुती करू शकतो किंवा त्यांना प्रसन्नता देऊ शकतो. हृदय, जे दुसऱ्यांसाठी खुले करू शकतो. डोळे, ज्याद्वारे तू दुसऱ्यांकडे चांगल्या भावनेने बघू शकतो. शरीर, जे इतरांच्या मदतीसाठी वापरू शकतो. नेहमी दान करणारी व्यक्ती, अडथळा देणारी कधीच गरीब किंवा दुःखी राहू शकते. माझे नाव सिद्धार्थ दिनेश सपकाळे. अच्छे जरूर बने लेकिन साबित करने में अपना समय ना गमाए. नमो बुद्धाय. जय भीम. आता येते शुभम पाविस्कर. माझं नाव शुभम सांगत आहे बाबासाहेबांची धम्मदीक्षा. नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम ऐकून आणि आता धम्मचक्र पाहून एखादा गतिमान झालेला पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात 20 नोव्हेंबर 1953 मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड स्कॉलरशिप ऑफ बुद्धीच्या 4थ्या परिषदेत हजर राहिले. त्यानंतर काही प्रतिनिधींसमोर बुद्धाचे कार्यमार्ग या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्सपेक्षा कसा श्रेष्ठ आहे यावर भाषण केले. माझे नाव अनिकेत नाना. तुम्ही म्हणजे तुमच्या वाटारा कोणी? जय भीम. माझे नाव दिव्यांश स्वल्परामने. बुद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे, कारण तो केवळ धर्म नसून तो महान सामाजिक सिद्धांत आहे. जय भीम जय बुद्ध. नमस्कार. माझे नाव शैल भारत नंदवरे. मी सांगत आहे बाबासाहेबांचे बोल. माणूस हा धर्माकरिता नाही, धर्म माझ्याकरिता आहे. जय भीम. My name is Dr. Madan Aide. I am third standard. My song name is Ford. नमुनी बाबासाहेबांना नमुनी बाबासाहेबांना संविधानाला त्यांनी दाखविलेल्या मार्गाला आपल्या कर्तव्याला जागा हो. जी आपल्या कर्तव्याला जागा हो. जी बाबासाहेबांचा हा विचार हो. जी आपले कर्तव्य पार पाडा हो. जी सांस्कृतिक वाचा पार त्यांची जपणूक करा हो. आज आपले ध्येय ठरवूया पार. जन्मभर जोपासू कला आणि परंपरा. जी या रस्त्याची शिकवण कर्तव्य करा. जी ठेवा भारी इतिहासाचा सांस्कृतिक वाचा आपला. भजन गाणी नृत्य आणि कथा संपत्ती साऱ्या
आपले कर्तव्य पार पाडा हो जी 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 जी. निसर्ग आहे आपले जीवन, त्यांचे आपण करूया रक्षण. विविध झाडे रोपे लावून जपूया पर्यावरणाला हो जी 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 जी. पशु पक्ष्यांवर प्रेम करूया हो जी 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 जी. हिरवेगार जंगल वाचवूया हो जी 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 जी. जगाला हरित स्वच्छ ठेवा हो जी 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 जी. हाच असावा आपला ध्यास हो जी 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 जी. विज्ञानाने समाज बदलूया, नवे नवे शोध लावूया. विज्ञानाचे प्रश्न विचारा, सर्वजण ज्ञान वाढवा. जगाला नवा मार्ग दाखवूया हो जी 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 जी. तंत्रज्ञानाने दृष्टी बदला हो जी 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 जी. आहे जे सत्य तो शोधून काढा हो जी 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 जी. बाबासाहेबांचा हा विचार हो जी 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 जी. आपले कर्तव्य पार पाडा हो जी 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 जी. थँक्यू. आला वारा गेला वारा उडून गेला बरारा, आला वारा गेला वारा उडून गेला बरारा. कधी संपणार नाही न कधी संपू देणार नाही माझ्या भीमाचा दरारा. नदी में शरण बुद्धों में